नाना सोडचिट्टी झाल्यापासून नवऱ्याला पहिल्यांदाच फोन मी केला. अरे वा, काय म्हणलं मग? काय नाही, त्यांनी पण मला भेटायला बोलावलंय. अगं पोरे, ऐकून लय बरं वाटलं मला बघ. खरंच मला वाटतंय तू जा आणि तुमच्या दोघात जी काय गैरसमज झालं ते का नाही ती अगदी मिटवून घ्या आणि पहिल्यासारखं गुन्ह्या गोविंदाने नांदा तुम्ही. हा आता बघू, त्यांनी बोलावलंय म्हणल्या बघू काय ना काय तर निर्णय लागल ह्यातनच. जाऊ का मग? हो. दादा बोला. जाऊ का मी? कुठं चालले आता? नवऱ्याने मला बोलावलंय भेटायला. बरं झालं, जा. आणि काय असेल ना तुमच्या दोघांचं मिटवून घ्या. आयुष्यभर तुला सांभाळायला मी काय मोकळा नाही. मला पण माझा संसार आहे. कसं असतं, भांडणे प्रत्येक घरात होतच, पण कुणी आग झालं तर कुणी पाणी व्हायचं असतं. आपण पण थोडं समजून घ्यायचं असतं. कसं आहे, भाऊ म्हणून माझं कर्तव्य आहे तुला सांभाळायचं. बायकोसून मी काय करू शकत नाही, कारण तू पण संसार मला बघायचा आहे. माझी पण पोरं बाळ आहे ती, त्यांना मोठं करायचं आहे, त्यांच्यासाठी काय करायचं आहे. त्यामुळे एक काम कर, चाललीस ना भेटायला, जा, व्यवस्थित बोला आणि व्यवस्थित राहा. दोघंजण सुखाने राहा. चल येऊ का? जा. अरे बराच वेळ झालं हिनं फोन करून इथं थांबवलं विनाकारण. इकडे कामधंदा सोडायचा आणि मग आयुष्य तर गेले, हिच्या पायात अजून किती जाणार आहे काय माहिती. बसू का? बस. ते जिंदगी सगळी बसावली आणि आता म्हणते बसू का? बोल, काय म्हणते, कशाला बोलावलं इथं? पटकीनं 2 मिनिटात बोल. मला जाऊ दे, मला कामं पडल्यात. हे बघा, तुमच्यापासून चुकी झाली आणि माझ्यापासून चुकी झाली. कुणापासून चुकी झाली? तुमच्यापासून, म्हणजे याचा अर्थ माझ्याकडून चूक झाली. अरे संसारात कुणाकडून चुका होत नाहीत. तुला एक गोष्ट सांगू का? आत्ता काय झालं माहीत आहे का? आत्ताच्या घडीला सगळ्या गोष्टी आहेत का नाही, की वाईच काय झालं की ह्या फोनमुळं की लगे माहेरात फोन करून सांगायची सवय लागली. त्याच्यामुळं आता या पोरींना लाग नाही बोलायला सुईच राहिली नाही कसलीच. अगं तू जर पहिल्या पूर्वीच्या बायकांचे जर बघितलं असतं ना, एक ध्यानात घे, नवरा नुसता शिव्या देत नव्हता, तर नवऱ्यापाठोपाठ सासू सासरा दीर भाऊजया सकट तिला मारायच्या. पण हो का चूच सुद्धा ती माहेरात कधी सांगत नव्हती. का तर आपलं आयुष्य इथं घालवायचं अख्खं. आणि तुला वाईस थोडं काय बोललं की तू निघून गेली होय. बरं जाताना सुद्धा सांगत होतो, लका नको, ऐक माझं. कोण कोणा नसतं, नवऱ्याला बायकोशिवार नवऱ्याला नाही. माझा बाप संभळण ना, माझा भाऊ संभळण ना. जा, बिंदास्त राहता तिथं. हे बघा, मला पण कळलं की नवऱ्याशिवाय कोण कोणाचं नसतंय म्हणून, आणि मला ती चूक सुधारायची म्हणून मी तुमच्यापर्यंत आली आणि तुमच्यासोबत बोलली. जर मला खरंच तुमच्यावर प्रेम नसतं, जीव नसतं, तर मी तुम्हाला फोन केला नसता किंवा मी म्हणले नसते मला भेटायचंय म्हणून, बोलायचंय म्हणून. मग इतक्या दिवस काय झालं? इतक्या दिवस बरा केला नाही, मजेत राहत होती काय? प्रत्येकाच्या डोक्यात राग असतो, मजेत कसं म्हणायचं? का बरं? कोण कोणाचं असतंय तुम्ही विचार करा. का तुझा भाऊ नाही वे, तुझ्या बाप नाही वे? अहो बाप पण म्हणतोय मी त्यांच्या भावाच्या आणि भाऊजाईच्या जेव्हा म्हणजे त्यांच्या जेवार खातोय म्हणून. हा, त्यांचं पण हातपाय चालत नाही आता, ती त्यांना घालतात. हा. आणि बापाच म्हणे की तुला अजून मी किती दिवस सांभाळणार म्हणून. आणि भाऊ? भावाचे आणि भावाच्या बायकोचे सारखे भांडणं होतात माझ्यामुळं, हा. आणि माझ्यामुळं कोणाच्या घरात भांडण नको ते असे मला वाटतंय. मग हेच तुला सांगायचं होतं की काय असतं माहित आहे का, की कुणाचा जरी बाप झाला भाव झाला तरी ज्यावेळेस नवरा बायकोचं भांडण होतं त्यावेळेस तोऱ्याने येतात. चल मी तुला सांभाळतो, तू काय मला जड जात नाही आणि एकट्या पुरीला सांभाळायला मला काय लय नाही. पण ज्या वेळेस माहेरातनं तिकडं पोरगी घेऊन जात्यात का नाही, सासरवाडीतनं माहेरात पोरगी घेऊन जात्यात का नाही, त्यावेळेस त्यांना खरं कळतं की बाबांनो, खरं लग्न झालेली पोरगी नवरा सोडून इकडं आणून आपण पश्चाताप केला आहे का, चांगलं केलं ती. एक तर त्यांना घरात किंमत नाही, ती नाही भावकीत किंमत नाही, गावात किंमत नाही. हां, आता मला सांग, लग्नाच्या आधी तिथं तू हाताने करून खात होती, हाताने घेत होती, पाहिजे ती गोष्ट बापाला मागत होती, भावाला मागत होती. आता मागत होती का?
मग मला हेच तुला सांगायचंय की काय असतं, नवरा बायकोचं भांडण होतं, पण जसं तू नवऱ्याच्या घरात हक्कानं काय गोष्टी घेते ना तशा तू माहेरात घेऊ शकत नाही. कळलं ना? बापानं अंग झाडून मोकळा झाला की बाबा आता माझं काय हात पाय हलत नाहीत, आता मी कवर तुला सांभाळणार आहे. भावानं अंग झाडलं, बाबा तुझ्यामुळं माझ्या बायकोच्यात आणि माझ्यात भांडण व्हायला लागले, काय एकटी पडली तू, आता कुणाची गरज आहे तुला? तुमचीच. कळलं ना? हां, मग इथनं पुढं जर नीट वागायचं असेल तर चल, नसेल तर आपली सोडचिटी अशी न तशी झाली, तुझी तू आणि माझा आहे. काय म्हणणं आहे तुझं? नाही नाही, इथून पुढे माझी कधीच चुकी होणार नाही. हम्म, आपण पहिलं होतं तसंच राहूया. चालतंय, चल.